म्हणजे तुम्ही पाहताय ही कणकवलीतील गंड नदी. गंड नदीच्या किनारी एक ठिकाण आहे. तर इथे पाहताय तुम्ही या नदी शेजारीच एक देवस्थान आहे. खूप प्राचीन असे देवस्थान. खूप वर्षापूर्वी मी आलो होतो, म्हणजे मला आठवतही नाही. त्यावेळी मी इथे आलो होतो आणि त्यानंतर आता पहिल्यांदा मी इथे याच्या दर्शनासाठी आलो आहे. तर हेच ते ठिकाण श्री उभादेव. तर मंडळी नमस्कार. आत्ताच मी जे सांगितल्याप्रमाणे इथे उभादेव कणकवली इथे आलो आहे आणि हे श्री घाडीगावकर इथं सगळं जे काय साफसफाई वगैरे करणं हे स्वखुशीने आणि त्यांच्या इच्छेने इथे असतात, इथे करत असतात. तर इथली माहिती थोडक्यात हे देतील. तर हे घाडीगावकर देव आहे. हां, कुठलाही कामाकाजा असून दे, काही असून दे, आपल्या इच्छेप्रमाणे जे काय नवस बोललं जातं, आपली इच्छा पूर्ण झाली का जो काय नवस बोललं जातं प्रमाणे तर भागवायचं. बाकी काय त्याच्यात मोठंसं काय नाही. हां. पण 100% काम करणारा हा देवस्थान आहे. तर किती वर्षापासून म्हणजे काही असं? सांगता यायचं नाही, पिढ्या होऊन गेल्या. कारण ह्या असं एवढं मोठं दगड इकडे आजूबाजू पण मिळणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र फिरला तरी तुम्हाला असा पाषाण भेटणार नाही. तर किती उंची असतील याची? आता अंदाजे 25-26 फूट आहे. 25-26 फूट उंची असणार. आणि अजून काय इथे उत्सव वगैरे असं काय कधी? उत्सव असं काय नाही. आपण अमावास्याला लोक बाहेरच्या जरा येतात इथे. उत्सव असं काही नाही. पण नवसाला पाहुणा तुमचं कुठलाही काम असून दे. ते आम्ही बघतोय आता लोकांनी इथे पाळणी बांधली आहेत. काही लोकांनी इथे घराची हे करून ठेवलेली आहे. ते अपुरे घरा वगैरे राहतात ना काही कारणास्तव, ते नवस बोलतात माझं घर निवारा पूर्ण होऊन दे, मग तुझी काय लाकडी घर अर्पण करील. मूलबाळ होत नाही कोणाला 10-15 वर्ष. त्या संदर्भात हे नवस केलं जातं. मूलबाळ झाल्यानंतर तो नवस घेऊन फेडतात. अच्छा. पण आम्ही बघितलं होतं बरीच वर्षापूर्वी हे सगळं काय नव्हतं. म्हणजे हे जे काय आता बाकडे वगैरे दिसतात 5-6 वर्षापूर्वी हे आता हे सगळं व्यवस्थित केलेलं आहे इथे. ते 5-6 वर्षापूर्वी हे सगळं केलं असं म्हणणं आहे यांचं. 5-6 वर्षापूर्वी. आणि अजून काय विशेष सांगण्याबद्दल? म्हणजे कुठला असा वार आहे की लोक जास्त येतात इकडे? वार असा ह्या देवाचं काही नाही. कुठलाही वार. आणि मुळात आधी ह्याला उभ्या देवाला चाळा असल्यामुळे नवस जर कोणा बोलायचं असेल तर तो एक याला भक्ष्य म्हणून दिला जातो. अच्छा. भक्ष्य दिला जातो. अच्छा. मग ते सगळं कोण करतं जर करायचं असेल? कोण असेल तो करून घेतो आणि त्याप्रमाणे तो नवस फेडला जातो. अच्छा. ठीक आहे, धन्यवाद. हे होते घाडीगावकर. श्री घाडीगावकर यांनी खूप छान माहिती आपल्याला दिली. तर आपण असंच एखादं काही नवीन देवस्थान, जनजागृत हे देवस्थान आहे लक्षात पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण हे आदेवस्थान आहे त्यांना माहिती आहे. अच्छा. जागृत देवस्थान अगदी तुमचे कुठलाही काम असू दे काम करणार म्हणजे करणार 100%. अच्छा. असं हा देवस्थान आहे. ओके, चालेल. धन्यवाद.